everyone. Today is very special day because this is my first vlog. तर आम्ही सर्वांनी मिळून एक प्लॅन केलाय. उद्या सातार मधल्या मेढा तालुक्यातील एका फेमस टेम्पलला व्हिजिट करणार. तर स्पेशल आहे ते खरंच खूप. आणि मी तुम्हाला कळवेनच आम्ही उद्या कुठे जाणार आहे, काय करणार आहे, सगळे धमाल सांगणार आहोत तुम्हाला ब्लॉग मध्ये. तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा. आणि आता आम्ही सगळं काम वगैरे आवरलेलं आहे. आता झोपते, सगळे झोपलेले. उद्या लवकर पण उठायचंय. उठून मग तयारी वगैरे करून आम्ही निघणार आहोत. तर नक्की भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. नक्की बघा. सो गाइस, सकाळी आपण बसलो गाडीमध्ये. आपण निघालो होतो. वेळ भेटला ना आपल्याला पॅकिंग वगैरे, गाडीमध्ये बसायची, रेकॉर्डिंग, व्हिडिओ बनायला टाइम नाही भेटला आपल्याला. सो आपण डायरेक्ट निघालो. आणि खूप पुढे आल्यावरती बाकी पब्लिक तर झोपले. सो आपण आता आपण व्हिडिओ बनवतोय आणि आपण खूप पुढे आलोय. ही मिसिंग लिंक आहे, तुम्हाला तर माहितीच असेल. सो मिसिंग लिंक मधनं आपण पुढे आलोय. आणि जरा थोडीशी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केली कारण ही खूप मोठी व्हिडिओ होती. हवे ते आपण ह्याच्या देव हवे ब्रिज बघ की, 2 डोंगरांना फक्त या ब्रिजला बांधून धरले. नाही कळत अरे हे आपण दरी नाही का, आपण ते कड्यावर नाही येतो, कडच्या बाजूबाजूने येतो. आपली दरी येते खालची, इथे उभे केले पिलर. सो कधी घरी पोचलो, कधी निघालो ते आपल्याला माहीतच नाही. कारण सगळे घरी गेले, झोपले, सगळे विसरले की आपण पहिला ब्लॉग शूट करतोय ते. सो आपण नंतर मेढ्यावरनं वरती निघालो मेरुलिंग साईडला. सो हा मेरुलिंग साईडचा घाट आहे जो आपण चढतोय वरच्या साईडला. ते एकदम हार्डवाले घाट आहेत, एकदम एकदम कोपऱ्याला टर्न आहे त्याचे. जर कोण तुमच्यात एकदम एक्सपर्ट ड्रायव्हर असेल त्यालाच घेऊन जावा. सो आमचे ड्रायव्हर एकदम गाडी पळवत होते. व्ह्यू एका साईडचा इथनं खूप भारी वाटत होतं वरनं बघायला. पण उशीर झालेला, संध्याकाळी 4 वाजले, त्यामुळे जायची गडबड होती. इथे एका साईडला बिल्डिंगचं काम वगैरे चालू होतं. घराचं काम चालू होतं, लाल विटांचे. सो इकडनं व्ह्यू वगैरे भारी बघायला. रस्त्याने जरा काम भारी, म्हणजे रस्ता व्ह्यू वगैरे खाली उतरून जर तुम्ही खाली गेला तर इथे करवंद वगैरे खायला, ते जाऊन तुम्ही करवंद वगैरे भेटू शकतात तुम्हाला. सो अजून जरा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड. इथे ट्रॅक्टर आल्यामुळे जरा रिस्क वाटत होते. पुढे JCB भेटला. सो आपण जरा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलाय. इथे बोर्डवरती लिहिलं होतं की तुम्हाला वन्य प्राणी दिसतील, बट स्टील आपल्याला काही भेटले नाहीत. सो आता आपण पोचलो आपल्या मंदिरला, मेरुलिंगच्या इथे आपण पोचलेलो आहे. सो इथनं व्हिडिओ स्लो गेली. आणि हा बघा व्ह्यू स्टार्टिंग पासून कसं दिसतं. हे कळस आहे, हिच्या पहिला पाया पडून आपण पुढे प्रवासाला सुरुवात. इकडनं पुढे गेलं की बाळूमामाचं देवालय. हा बघा व्ह्यू कसा आहे. तिथे आपण वरती आलोय, खड्यावरनं काय व्ह्यू दिसतोय त्याचा. सो इथनं आपण गाडी थांबवली, गाडी आपण जरा पार्क वगैरे केली इथनं. त्यानंतर इथे आमचे जे गाडीतनं आलेले ते जरा इकडे फिरत होते. त्यानंतर ह्या साईडला पाणी बघा, इथे वरती तुम्ही जाऊ शकता. हे जे पाणी आहे, या पाण्यामध्ये माणसं बोलत होती की काय काय आहे. त्या 2 पोरी आल्या, या बोलल्या की तिथे काहीतरी त्यांनी बघितलं म्हणून. हे आमचे टुरिस्ट गाईड. या मुलीला इथे काहीतरी दिसलं. ती मुली बघा डॉल्फिन, बट तिथे डॉल्फिन नव्हता, तिथे दुसरंच काहीतरी होतं.
सो नंतर आपण जरा पुढे गेलो. आपण आलेलो इथे. हे कुठे आले आपण? आलोय कुठे? मेरुलिंगला आलोय. अरे व्ह्यू घालवते. व्ह्यू घालवते म्हणजे गद्दारी करवे झाला. मेरुलिंगला आलेलो आहे. हे टुरिस्ट आलेत साईडला. हा योगाई चांगली दिसते. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल. इकडनं पुढे गेलात तर बाळोमध्ये देवस्थान. खाली प्रॉब्लेम झाले का गाडीला आपल्या? मस्त वाटतंय. चुकून आली. काय बोलला? निकू जय महाराष्ट्र. इकडे मी गेले तर काय अगं निकू फालतूगिरी करू नको. ही आपली गाडी वर लावली. नंतर व्यक्ती फोटो सेट करू आपण. थोडा प्रॉब्लेम झाला. जरा इंजिन गरम झाले ते पाणी टाकतोय. हा रोड आहे बघा. इथनं वर येऊ शकता तुम्ही. इथनं वर इथनं स्ट्रेट गेलं तर बाळूमामाकडे जायला. इथे वरती शंकराचं मंदिर आहे. सो आपण पहिलं व्हिजिट करणार शंकराच्या मंदिराला. चलिए फिर शुरू करते. कडनं जायचं. काय विषय बोलतो? गाड़ी आली खाली एसी. या पोरांनी व्हिडिओ चालूच नव्हती केली. काळी अरे सगळे दिसत आहेत कारण इथं उजेड नाही. आता दिसते गोरी दिसते. इकडे बघ जरा बघू. इथून फ्लॅश बरोबर येते का रे? दिसते का? याने व्हिडिओ चालू नव्हती गेली मग अशी. वर आला आणि हुशार. याचे पैसे करतोय हा. क्या क्या बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल चल चलो जाके इलाज करो. आणि अजून काय घेतलंस? 40 आणि पुऱ्यांचं 20. बरोबर. तर तुम्हाला दुसऱ्या नजर दाखवते मी. चला व्हिडिओ आडवा काढतात मी उभा काढते. माझा तुम्ही हो म्हणला की बस. चला आम्ही सगळ्यावर विश्वास ठेवतो. सो गाईज आपली अर्धी व्हिडिओ राहिली होती चुकून. याने व्हिडिओ चालूच नव्हती गेली मगाशी म्हणून मी रिटर्न काढली. अच्छा जी ऐसा है क्या? जज़ाकल्लाह, थैंक यू सो मच. आपली व्हिडिओ राहिलेली चुकी माफ करा. बघा इकडनं कर्ज मंजुरी वगैरे हा व्ह्यू आहे. पहिले मंदिरात जाऊया. हे आपली आलेले बांधव बहीण बांधव सगळे. काहीच फक्त ढग बघा कशी दिसत आहेत. हे जर पावसात आलं असतं तर किती अजून सुंदर दिसलं असतं. पावसाळ्यात या तुम्ही खरंच. पावसाळ्यात येऊया आपण परत एकदा. हे सांग बघा मेरुलिंग एका साईडनं व्ह्यू. इकडनं एंट्री आहे. इकडनं तुम्ही बघू शकता. हे असं बोलून डिमोटिवेट करतात मला. हा नंदी महाराज जिथून एंट्री आपल्याला. तो इकडनं आपण एंट्री करू. चुकीच्या रोडने एंट्री करतात ती लोक. इथनं पण आपण बघू शकतो. ते कबूतर वाचल्या तुम्हाला दिसतोय का? दिसला स्पॉटेड. सो नंदी महाराज जरा पकडे पाय पडतो मला. तुझा घेऊ व्हिडिओ. शंकराच्या मंदिरात पाय पडायच्या आधी ते व्हिडिओ आडवा काढतात मी उभा काढते. Women. त्यानंतर आपल्याला इथे व्हिडिओ बनवायला भेटला नाही.
आम्ही जसं मंदिरात गेलो, मंदिराचा पुजारी बोलला की तुम्ही खूप दिवसानंतर आलाय आणि त्याने डायरेक्ट आम्हाला बोलले की अभिषेक करायला लागेल, तुम्ही खूप दिवसात आलाय, तुम्ही आलाय असं तसं बोलत होते. सो आम्ही बसलो तिथे अभिषेक करायला. खूप मस्त वाटत होतं. कलशामध्ये घालून ठेवू पाणी होतं सगळं. हात जोडून बसा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं. मी एक संकल्प घेणार आहे. तुम्ही आलेली तुम्हाला काय कळणं फलप्राप्ती व्हावी त्या दृष्टीने एक संकल्प असतो. तो रुद्राक्ष पिंडीपाशी बोलावा लागतो. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम श्री महागणाधिपती नमः, देवता नमः, ग्राम देवता नमः, कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला, लंबोदर विद्येनाशन नादीतेन धूमकेतु गणाधीश गजानन द्वादश चैतन्य नामने पठेस्तु विद्यारंभेव प्रयत्न निसर्गतम संकट केवल जायते शुक्रावरं धरन् देवस्य शक्तिर्भुजनम् नमोनमोगानि ध्यानं सर्वशास्त्रते सर्वमंगल मांगल्ये श्री सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् ईशावते भगवान् मङ्गलम् यः हरि तदेव लग्नं तारावरं चन्द्रवरं विद्याबलं तदेवं लक्ष्मीपति स्त्रेणा पूर्वास्मराणि धावतेषा जयतेषा पुष्पतेषा पराजया तेषा निंदिवरं ग्राम पाणी देतात हळद कुंकू द्या नारळ सृष्टि के जन्म से भी एकच अवतार आहे शिव सांब सदा गोड करायचं. आता हा प्रसाद आहे त्या समोर तर लोक तुम्ही बघू शकता आपली माणसं. एक मंदिरातले लोक बघा. एक अशी छोटीशी व्हिडिओ आपण स्टोरीला ठेवूया 30 सेकंडची. हा मंदिराचा व्ह्यू. मंदिराच्या समोर नाही ते खाली पण एक मंदिर आहे बघू शकता तुम्ही. ते आपण नंतर विजिट करू. त्या मेन मंदिरातनं जाऊन आल्यावरती आपण ह्या बुर्जामधून इकडे येऊ शकतो. इकडे पहा एक नंदी आहे. असे इथे खूप मंदिर आहेत. त्यातलं हे एक मंदिर. मंदिरात आत जायला बघा प्रॉपर पूर्ण खाली वाकून जावं. हाईट आपली मासिक शिवरात्री रुद्र अभिषेक वगैरे पण घालू शकतो बघ. सकाळी 7 ते 9 वाजता आरती महारुद्र अभिषेक. तर तिकडनं आपण इकडे जाऊ. इकडे आधी गेलात इथे 2 शंकराचे मंदिर आहेत. तिथं आलात मस्त एक वेगळी वाईब येते. मंदिराचे और जरा वेगळाच आहे. जेणेकरून तुम्ही आलात तर खूप आनंद वाटेल. आलात की दरवाजा उघडा. जायच्या टाईमला दरवाजा बंद करा. दरवाजा बंद करू. आता आपण जाऊ. जास्वंदाचं फुल चांगलं दिसतंय. अशाच प्रकारे एक तोडले आणि एका मुलीला दिले. आत्याची मुलगी म्हणून सोडली. ब्लॉगमध्ये घेऊन बोललो बाबा कालव करू नका. सो आता आपण जातोय आदिशक्तीचं मंदिर. कुलस्वामीने आदिशक्ती आई प्रिटी वुमन. इकडनं आपण खाली उतरून स्ट्रेट तिकडे जाणार आहे. सो गाईच आपण गाडीतनं उतरलेलं आहे. हे बाळूमामा सेम मंदिर. हे बाळूमामाचं मंदिर आहे. इथनं आपण खाली येणार. हात रोड आहे. पूर्ण गाव आहे. गावातनं खाली यायचं ह्या रोडने. आणि इथे मंदिर आहे. इथे मोठी गाडी घेऊन येऊ शकते. इथे पार्किंगचा एरिया आहे. हा नाही सॉरी इकडे पार्किंग तर झूम करून दाखवावं लागतं. हे ते मंडळी आलेत. वा मला पण नाही झूम केलं. काही स्पॉन्सर आपले. आधी तो सगळे मार्क झाले आपल्याला एक्सप्रेस पासून सगळे. बाळूमाला आलो म्हणून नाही अरे ते सोड पण खाली उडी मारलं इथलं पटकन. आता मी ट्रेनिंगला होतो. उतरणार आपण कसं केलंय का? तुम्ही मार खायला लावाल रे गाईज. इकडून नाही तिकडून नाही आपल्याला. या आर्मीची पोरं त्यांना वाटतंय की आपण स्पायडरमॅन आहे. हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा
दुंबा दुंबा बुंबा बुंबा बांबा बांबा. बट वी आर नॉट, वी आर अ ह्युमन, वी आर ह्युमन बिंग. बघा ही लहान पोरी आता कशा उड्या मारत निघालेत. आय थिंक रोड फुडणं असेल असं मला तरी वाटते. हा रोड फुडून आहे रोड, फुडून आहे रोड. सफेद कपडा ओ ओ हे बघा हे झाडातनं घुसत आहेत, पण इथं झाडातनं रोड नाहीये. हा आहे मेन रोड, जेणेकरून तुम्ही गाड्या घेऊन पण खाली जाऊ शकता. हा बघा हा पोरगा एवढा वेळचा ब्लॉग काढत होता, त्याला बोलली तू पण व्हिडिओ मध्ये ये म्हणून घेत. एखाद्या मुलीला जर नंबर पाहिजे असेल अजिबात बघू नका त्याच्याकडे. आता बघू शकता बघ रे. करवंद नाही ती. ही करवंद पण भाग नाही. अरे कुठे नाही टाकणार आहे आम्ही, टेन्शन नका घेऊ. अरे पण चालू आहे का? पता चला एक दिन रात को 4 बजे रील देख के बोर हो गया, यूट्यूब चालू कर रहा हूँ, मेरा ही थंबनेल हो. ब्लॉगिंग आपण आपल्याला पण घेऊ शकतो. व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू मस्त आहे ना. जान दे देंगे इसके लिए. क्या बात कर रहे हो आप? सो गाईज इथनं बघू शकता तुम्ही पठारावरती हे निघालेले आहेत. अरे इथून बाळूमामाला आलोय. आमचे गाईड करतायत सगळे मंदिरांना. हे लहान लहान पुरी 2 आलेत. जाऊ तुम्ही पटापटा पुढे. ते पठार आहे कुठलं ते काय आहे तर ससाविस होतात काय. चला आपण विचारू द्या ना. खाली बघून या पत्र आहे इकडं कोपऱ्याने चालले. त्यांना बघू शकता व्ह्यू. ढग बघा किती भारी दिसतात. जर पाऊस आला तर किती मजा वाटत असेल त्या साईडला. इथे ज्याचं घर असेल त्यांनी कमेंट करा, कारण माझा अकाउंट नाही, मला कमेंट येणार नाही. सो कमेंट करत राहा. आतमध्ये काहीतरी जरा विषय दिसतोय. सो आपल्याला वाटतंय कॅमेरा आपल्याला म्यूट व्हायला लागेल. आत्मपुरात तुझी वैबाट तुझा भंडारा मांडला. तुझं ध्यान गा झुंब राहन गा तुझा भंडारा मांडला. हे आत्मपुरात तुझी वैबाट तुझा भंडारा मांडला. तुझं ध्यान गा झुंब राहन गा तुझा भंडारा मांडला. आलं उधान आलं लेकराच्या आनंदाला. तुझ्या नावाचा जय घोष भिडतो या अहवाळाला. वाली तुम्ही धरांचा स्वामी तुर दिनांचा. आत्मपुरात तुझी वैवाट तुझा भंडारा मांडला. तुझं ध्यान गा चुंबरान गा तुझा भंडारा मांडला. तुझं ज्योतिबा तुझं खंडोबा तुझं अवतार गा शिवाचा. दीन दुबळ्यांचा भोळ्या भक्तांचा समद्या जगताचा पाठीराखा. आत्मपुरात तुझी वैवाट तुझा भंडारा मांडला. तुझं ध्यान गा तुंबरान गा तुझा भंडारा मांडला.
भाडं किती होणार? 4,500 होणार. सनसेट कसा दिसतोय एक नंबर. सनसेट झाला ना आता म्हणून नाही दिसत आहे. पण ते मटेरियल पण पाहिजे ना. आता ते एकनाथला पण ते नियोजन लावलं. ते एकनाथ आता उद्या मटेरियल देतोय का नाही तर परवा सज्जनगड नाही दिसत आहे. तिथे माझ्या मम्मीचं गाव आहे. ते पण गावडेला चालाय म्हणजे मटेरियल डबल घेत. बिरदेव जे आपण जे 5 दिवस बघितले ते बिरदेव मंदिर होतं. हे पात्र लागेल. आपण जरा क्लोज व्ह्यू घेऊ. बघा ते रस्त्याचं काम चालू आहे. जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम याल बघते की रस्त्याचं काम झालेलं असेल. आपण जरा बघू किती क्लोजने काय भारी वाटतं ते. वाव, मस्त थंड हवा उन्हाळ्याची. याचा तुम्ही पण बहुतेक या साईडला करवंद वगैरे असतील तर तुम्ही कधी आलात. क्रॉस केलं.